गुड मॉर्निंग. मी सोनाली. तर कशा आहात तुम्ही सर्व? मजेत ना? तर निघाले होते ताईंनो कामावर. सकाळचे 5:45 वाजलेले. तर आजकाल गरमीमुळे ना लवकरच उजाडतं. तर पहिल्या घरी काय बनवले ना ते तुम्हाला दाखवते. तर इथं बनवली होती मस्त असं ओवाची फोडणी देऊन भेंडी, गाजर, बीट ग्रेट केलेलं, चपात्या बनवून सगळं असं व्यवस्थित क्लीन करून मी आले होते दुसऱ्या कामावर. इथे मला बनवायचा होता पुलाव. त्यासाठी मी सोयाबीन, गाजर, बीन्स, हिरवी मिरची, कांदा आणि टोमॅटो कट करून घेतलेलं. मी तेलामध्ये थोडंसं जिरं घातलं. जिरं मस्त असं तडतडून झाल्यावर त्याच्यामध्ये मी कांदा आणि हिरवी मिरची घालून घेतली. मस्त कांदा लालसर होईपर्यंत परतून घेतला. त्याच्यानंतर घातलं होतं टोमॅटो, नंतर गाजर, बीन्स आणि सोयाबीन लगेच मी घालून घेतलं. त्याच्यानंतर मी मीठ घातलं वरून, म्हणजे सोयाबीनला मीठ लागावं म्हणून. मस्त असं परतून घेऊन त्याला मी 5 मिनटं झाकण ठेवलं. त्याच्यानंतर धुवून घेतले तांदूळ ताईंनो आणि तेही घालून दिले. तांदूळच्या पाणी सुकेपर्यंत मी त्याला परतून घेतलं चांगलं मस्त 7-1 मिनटं. त्याच्यानंतर घातलं होतं त्याच्यात मी पाणी. जास्तही पाण्याचं प्रमाण नाही घ्यायचा. तुम्ही पाहू शकता मी थोडंसं पाणी घातलं. नंतर घातला होता गरम मसाला, कोथिंबीर घालून मस्त त्याला असं हलवून घेतलं. नंतर दीदी आली, बोलली उसमें एक थोडासा अंडा भी डालो. अंडं शिजवलेलंच होतं ते घेतलं घालून आणि त्याला मी बारीक गॅसवर झाकण ठेवून दिलं होतं. नंतर इथे मला बनवायचे होते चणे. त्याच्यासाठी कांदा, हिरवी मिरची आणि लसूण घेतला होता ठेचून. तर तेलामध्ये मी थोडंसं जिरं घातलं. जिरं मस्त असं लालसर झाल्यावर सगळं ताईंनं मी एकदमच घातलं. लसूण, कांदा आणि हिरवी मिरची. कांदा मस्त असा लालसर परतून घ्यायचा. ही ना आमच्या दीदीची गावची पद्धत आहे. हे त्यांच्या पद्धतीचं, हे काय माझ्या पद्धतीचं नाही आहे चण्याची भाजी. नंतर थोडीशी हळद घातली. मस्त असं परतून घेऊन चणे घालून चवीनुसार मीठ घातलं आणि याच्यावर ना मी थोडंसं 5 मिनटं झाकण ठेवणार आहे, कारण हे सुके पाहिजे. थोडंसं पाणी होतं त्याच्यात. तर व्यवस्थित असे सुके झाले होते. वरून घातली होती मी कोथिंबीर. तर अशा पद्धतीत आपली चण्याची भाजी त्यांच्या गावच्या पद्धतीत रेडी झाली होती. इथे पुलाव पण मस्त असा रेडी झाला होता, मोकळा मोकळा. हा धड आता व्हेजही नाही आहे, अंडं टाकल्यामुळं अंदर नॉनव्हेजही नाही. आता या पुलावाला नावच काय द्यावं काही कळलंच नाही मला. इथं मस्त 10-12 चपात्या केल्या होत्या. इथं बनवला होता व्हाईट सॉस पास्ता. तर मी आले होते तिसऱ्या कामावर. तर इथे बनवले होते मी 6 बटाट्याचे पराठे. नंतर इथं 6 चपात्या बनवल्या होत्या आणि इथं 12-13 थेपले बनवले होते आपल्या कस्तुरी मेथीमध्ये. अशा पद्धतीत पातळ पातळ. आणि एवढं सगळे कामं करून मी निघाले होते घरी. आज काय तुम्हाला एवढंच रेसिपी दाखवली होती. मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, छान छान असे कमेंट